कवडी. शिवपार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तिथे आले. त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते, या कवडीत असे काय आहे की आपणास ही एवढी प्रिय आहे, जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेव हरवता आहात आपण. त्यावर महादेवींनी सारीपाटावरील एक कवडी नारद मुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्रांनी विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजू विशाल झाला. कुबेर भांडार खाली झाले. किंतु कवडी तुल्य धन देईना होईना. देवतागणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला, किंतु जगदंबेच्या एका कवडी तोलेल एवढं धन प्राप्त झालं नाही. देवराज इंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप आले. अपराध क्षमापण केले. पण अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापूर जवळील कल्लोळ तीर्थ, जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जलतीर्थांना इथे येण्यास सांगितले. या तीर्थांचा एकत्र कल्लोळ झाला. हेच ते पवित्र कल्लोळ तीर्थ होय. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले. एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या महाधारण परिधान करत असत. कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानले जाई. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत. धन्यवाद.